नाही, आता जो पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचा झालाय त्याच्यामध्ये धक्का वगैरे काही विषय नाही. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते जे जे काम करतायत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम चालतं त्याला अनुसरून लोकांना भारतीय जनता पार्टीबद्दल प्रेम आहे आणि त्याच्यामुळे अनेक पक्षातले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. या पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करतो, वेळ देतो, त्याच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे त्याला न्याय मिळतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला. या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 2-3 दिवसापूर्वी आमचा पक्षप्रवेश झाला तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कासवाच्या तालीम चालतोय. हळूहळू आम्ही आमचा पक्ष प्रवेश, बरेच जण जे चव्हाण साहेबांच्या कार्यावर जे ज्यांना विश्वास आहे ते सगळे आपल्या भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला बोललो होतो की कासवाचा चालतोय, हळूहळू आम्ही आमची संघटना मधून करणार. आपण एकीकडे बघताय तर शिवसेनेचे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि संघाचा जे विद्यापीठ म्हणलं जातं रामभाऊ मार्गेमध्ये शिबिराला जात आहे. स्वतः एकनाथ शिंदे पण त्यांना मार्गदर्शन करतात. आणि दुसरीकडे तुम्ही जे आहेत ते आपण पक्षप्रवेश इकडे सुरूच ठेवतो. तर कुठेतरी हा संघर्ष म्हणा किंवा काय हा थांबणार की चालूच राहणार? कसं आहे, प्रशिक्षण शिबिर आणि पक्षप्रवेश याचा काही दूरपर्यंत संबंध नाही. त्यांनी रामभाऊ मार्गीमध्ये प्रशिक्षण शिबिर घेतलं का, ते खूप चांगलं आहे, असे चांगलं केलं. रामभाऊ मार्गी ही जी संस्था आहे ही प्रमोद महाजनचं स्वप्न होतं आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे सर्व शिकवलं जातं, चांगलं मार्गदर्शन केलं जातं. त्यांना शुभेच्छा. अध्यक्ष महोदय, आज ज्या पद्धतीने प्रवेश झालेले आहेत ते किती लोकांचे प्रवेश झालेले आहेत, महिलांचाही मोठा सहभाग आज इथे दिसतोय, काय सांगाल? आपण पाहिलं असेल, शिवसेना शिंदे गटाचे 25 पदाधिकारी आज प्रवेश केलेत, उबाडाचे 25 जणांनी प्रवेश केलेत. महिला आघाडी तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण बंगाली सेल म्हणून 70 जणांनी आज प्रवेश केलेला आहे. 150 पर्यंत सगळ्या लोकांनी प्रवेश केलेले. पक्षाच्या ज्या अंतर्गत आता ज्या म्हणजे पक्षात कार्यकर्ते इकडून तिकडे गेल्याचा प्रयोग सुरू झालेला आहे, यामध्ये आता ही लढाई थांबणार नाही. लढाई अशी काही नाही आहे. ज्यांना रवींद्र चव्हाण साहेबांचं काम आवडतंय, त्यांच्या विश्वास आहे, त्याच्या कामावर त्यांचा विश्वास आहे, ते सगळे प्रवेश करतायत. भारतीय जनता पार्टीवर त्यांचा विश्वास आहे, त्यांचं काम त्यांना आवडतं. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. इथे आमचे भाजपाचे जगातील सर्वात जास्त सभासद आमचे आहेत. त्यामुळे भाजपाला मानणारा वर्ग फार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्यामुळे सर्व पक्षप्रवेश होत आहेत. कुठेतरी पाळला जात नाही त्याच्याकडून असं म्हणणं जातंय, काय? युती धर्म आम्ही पाळला नाही की त्यांनी पाळला नाही, त्यांचा ठरवू आपण. त्यांनी केलेलं आहे, मी सांगितल्याप्रमाणे 1-4. आज भारतीय जनता पार्टीमध्ये एक मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रभागातले विविध समाजातील लोक जे आहेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. याचं श्रेय जे खरं पाहता तुमच्या दोघांवर वाटवलं जातं आणि ज्या पद्धतीने काम करताय, काय सांगतो? आम्ही भारतीय जनता पार्टीतनं काम करतोय आणि खरं सांगायला गेलं तर भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास आणि रविदादांवर जो विश्वास आहे ते इथल्या आमच्या नागरिकांनी दाखवलेला आहे. आणि आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्व सदस्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. काय उद्देश घेऊन पार्टी आलेले आहे, लोक आलेले आहेत, कशा प्रकारे विश्वास? भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्याच्यानंतर स्वतः, हे ध्येय सर्वांच्या लक्षात आलेलं आहे इथे ठाकुर्लीमध्ये तरी. म्हणून सर्वांनी आणि ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांना काम करण्याची संधी दिली जाते आणि दादा खरोखरच म्हणजे आमच्यावरच आम्ही सांगतोय का दादानी आम्हाला एवढी मोठी संधी जी दिली आहे त्या संधीचं सोनं आम्ही करून इथे दाखवलं आणि पुढेही आम्हाला संधीचं सोनं करून दाखवायचंय दादांना. आणि ह्या विश्वासावर इथले जे बंगाली समाजाचे असू द्या, नाही तर आमच्या दुसऱ्या पार्टीचे असू द्या, पार्टीचं नाव नाही घेते, पण दुसऱ्या पार्टीच्या लोकांनी सुद्धा इथे प्रवेश करून आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तर खरंच मी त्यांचे सतत ऋणी राहणार आहे ना. माझ्या बरोबर काम करत राहतील ते लोक आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन चालू, हे आज मी त्यांना शब्द देते.